नमस्कार, आज आपण क्रश केलेल्या लिंबाचं गोड लोणचं बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 7 लिंब घेतलेत। लिंब पातळ कातडीचे असावे। नंतर उकळत्या पाण्यात 10 मिनिटं ते झाकून ठेवले। त्यानंतर काढून स्वच्छ कापडाने कोरडे करून घेतले। नंतर एका लिंबाचे 8 फाका करून घेतल्या, त्यातल्या बिया वेगळ्या करून घेतल्या। या पद्धतीने मिक्सरला जाडसर असे फिरून घेतले। आता हे फिरवल्यानंतर एका वाटीने मापून घेतले। एक वाटीभर हा क्रश भरला। तर आता यामध्ये 2 वाट्या मी साखर घालणार आहे। 1 चमचा साधं मीठ, अर्धा चमचा सेंधव मीठ, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर। आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे। नंतर यामध्ये 3 लिंबाचा रस घालून हे देखील यामध्ये मिक्स करून 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटांनी याला छान पाणी सुटतं। आता हे अगदी 5 मिनिटासाठी गॅसवर शिजून घेणार आहे, कारण 5 मिनिटातच याचा एकदारी पाक तयार होतो आणि रंग देखील छान येतो। इथे आपलं लिंबाचं आंबट गोड लोणचं तयार। आता हे थंड करून एका भरणीमध्ये भरून घेऊ। व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओची पूर्ण लिंक खाली दिली आहे।